हॅलो मैत्रिणींनो, आज आपण महाशिवरात्री दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे पाहणार आहोत। आपल्याला माहीत आहे की महादेवांना पांढरा रंग खूप आवडतो, त्यामुळेच आपण महादेवांना पांढऱ्या रंगाची फुले व इतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण करतो। त्याचबरोबर हिरव्या रंगाचे बेलपत्र, धोत्र्याचे फळ, भांग इत्यादी हिरव्या रंगाच्या गोष्टी देखील महादेवांना आवडतात। त्यामुळेच महाशिवरात्रीला पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाची साडी नेसावी। पांढऱ्या रंगामध्ये पूर्णपणे पांढरी असणारी साडी न नेसता क्रीम कलर, ऑफ व्हाईट कलर किंवा पांढऱ्या रंगासोबत इतर रंगाचे कॉम्बिनेशन असणाऱ्या साड्या नेसाव्यात। हिरव्या रंगांमध्ये अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नेसू शकता। हे दोन्ही रंग सुख, शांती, संयम व समृद्धीचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे या रंगाच्या साड्या आवर्जून महाशिवरात्रीला नेसा। जर तुम्हाला या दोन्ही कलरच्या साड्या नेसता येणं शक्य नसेल तर तुमच्या आवडीनुसार लाईट कलरच्या साड्या तुम्ही नेसू शकता, पण महाशिवरात्रीला काळ्या रंगाची साडी शक्यतो नेसू नये। काळा रंग राग, क्रोध, नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे शक्यतो या रंगाची साडी नेसू नये। यामागे सायंटिफिक कारण देखील आहे। महाशिवरात्री ज्या महिन्यात येते तेव्हा हवेतील थंडीचा प्रभाव कमी होऊन उष्णता थोड्या प्रमाणात वाढलेली असते। त्याचप्रमाणे तुम्ही दिवसभर उपवास केल्याने व उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पित्त व पर्यायाने उष्णता वाढलेली असते। काळा रंग हा अधिक प्रमाणात वातावरणातील उष्णता शोषून घेतो, त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता आणखी वाढते। त्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून शक्यतो काळा रंग घालू नये। तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर देखील करा।